विधानसभा चुनाव में हार के बाद शिवसेना यूबीटी में चल रहे आरोप प्रत्यारोप के बीच आखिरकार पार्टी ने सुधीर सूर्यवंशी को उपनेता पद से हटा दिया है। शिवसेना के संपर्क प्रमुख के रूप में नियुक्त सुधीर सूर्यवंशी की कार्यप्रणाली को लेकर यूबीटी सेना का एक गठ पिछले कुछ समय से विरोध करता आ रहा है। ऐसे में सोशल मीडिया से लेकर प्रिंट मीडिया तक शिवसैनिक सूर्यवंशी के खिलाफ बगावत का बिगुल फूंक चुके हैं। विधानसभा चुनाव में शिवसेना उम्मीदवार की जबरदस्त हार के बीच दरियापुर विधानसभा से गजानन लौटे के विजयी होने पर पार्टी ने सूर्यवंशी को संपर्क प्रमुख से विरोध के स्वर प्रखर होकर शहर और जिले के 80% से अधिक शिव सैनिकों ने यूबीटी सेना को राम राम कर शिंदे सेना का दामन थाम लिया, जिसके बाद से फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप और अखबारों में आ रही खबरों की दखल लेकर पार्टी नेतृत्व ने सुधीर सूर्यवंशी को उपनेता पद से हटा दिया है। फिलहाल विधायक नितिन देशमुख को संपर्क प्रमुख के तौर पर अकोला, अमरावती एवं बुलढाणा का कार्यभार सौंपा है। मी सुधीर सूर्यवंशी शिवसेनेचा उपनेता गेल्या 5-6 दिवसापासून काही प्रेसमध्ये, काही पेपरमध्ये एक बातमी येत आहे की बाबा सुधीर सूर्यवंशीची हकालपट्टी, सुधीर सूर्यवंशीला काढलं। सत्यता अशी आहे की शिवसेनेचं पद द्यायचे पूर्ण अधिकार हे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांना आहे आणि उद्धवजी ठाकरेंनी हे पद दिल्यावर काढायचे अधिकार त्यांनाच आहे। मला हे समजत नाही आहे की उद्धवजींनी मला काढलं नाही, आता उपनेता म्हणून प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी देत असतात। काही उपनेत्यांना वेगवेगळी जबाबदारी दिल्यामुळे आता इथे उपनेत्याला जबाबदारी दिली अमरावतीला, ते आमचे नितीन भाऊ देशमुख यांना, आणि ही जबाबदारी दिल्यावर मला कुठली जबाबदारी देतील किंवा उद्धवजी काय काम सांगतील हा उपनेत्याचा आणि हा उद्धवजींचा पूर्णपणे उद्धवजींचा अधिकार आहे। आणि असं असल्यावर अशा खोट्या बातम्या की सुधीर सूर्यवंशीची हकालपट्टी, सुधीर सूर्यवंशी काढलं आणि त्यात मग काही लिहिणं की बा अमक्याच्या ह्यानी झालं, टमक्याच्या ह्यानी झालं। आता या पूर्ण राजकारणामध्ये सुधीर सूर्यवंशीला टार्गेट करून काही लोक हे सर्व करत आहेत। आज गेल्या 1986 पासून मी शिवसेनेचं काम करतो आहे, निष्ठेनं काम करतो आहे आणि हे काम करत असताना सर्व सिनियर पत्रकार, सर्व पत्रकार मंडळीला माहिती आहे की सुधीर सूर्यवंशी कधी पक्षाशी गद्दारी केली नाही, कधी पक्षाला त्यांनी तडा जाईल असं केलं नाही। आणि या सर्व कामाच्या हिच्यावर सन्माननीय उद्धवजींनी याच्या पहिले मला रामटेकचं संपर्कप्रमुख केलं। रामटेक लोकसभेत संपर्कप्रमुख असताना मग जेव्हा इथं मुर्दाबाद झाली तर अमरावती जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मला केलं। माझ्याच कारकिर्दीत शिवसेनेला इथे गेल्या 15 वर्षात नसताना एक आमदार म्हणजे गजानन भाऊ लवटे निवडून आले। माझ्या प्रयत्नाने मी उद्धवजीला विनंती केली म्हणून त्यांनी आपल्याला मतदारसंघ सोडून दिला। हे सर्व करत असताना, चांगलं काम करत असताना काही लोकांच्या पोटात दुखतं आणि मला तर दुर्दैव असं आहे की राजकारणात विरोधक असतात, कोणाच्या पोटात दुखते काय दुखते ते दुखू द्या, परंतु जे या आधारस्तंभ पत्रकार, जे प्रेस, ज्या प्रेसवर पूर्ण लोकांचा विश्वास असतो आणि त्या प्रेसमध्ये काही पत्रकारांनी अशा बातम्या छापणं की ज्याला कुठला आधार नाही आहे किंवा त्यांच्याकडे काही कुठले पुरावे नाहीत की मला काढल्याचं काही नाही, हे जर त्यांनी केल्याच्याने पूर्ण महाराष्ट्रात माझी बदनामी झाली। आणि हे बदनामी ज्यांनी का म्हणून केली हे मला अजूनही त्याचं उत्तर मला समजलं नाही। चांगली पत्रकार मंडळी आपल्या अमरावतीतली आहे, अमरावतीत चांगलं पेपरचं एक वजन आहे आणि असं असताना अशा खोट्या बातम्या काही लोकांनी छापणं म्हणजे संपूर्ण पत्रकार जगतेला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे। सुधीर सूर्यवंशी हा लहान माणूस आहे, त्या लहान माणसाला बदनाम करण्याने काही जर लोक मोठे होत असतील तर मग आता मी ईश्वराला हे म्हणणार आहे की ईश्वरा यांना मोठं होऊ दे, दुसऱ्याच्या छातीवर पाय ठेवून जर मोठं होत असतील तर यांना मोठं होऊ दे, हेच माझी आता। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।